नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोविंद त्रिभुवन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीचं लेसन पी व्ही सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस हा लेसन बघणार आहोत. पी व्ही सिंधूचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. जगातील टॉप 10मध्ये सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू म्हणून तिच्याबद्दल तुम्ही ऐकलेले असेल. चला तर बघूया हा लेसन. पी व्ही सिंधू or Pusarla Venkata Sindhu is an ace settler and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. पी.व्ही. सिंधू is an ace settler. ace settler म्हणजे टॉप बॅडमिंटन प्लेयर, जगातील टॉप बॅडमिंटन खेळाडू and silver medalist at 2016 रिओ समर ऑलिम्पिकच्या 2016ला ज्या काही रिओला स्पर्धा झाल्या त्यामध्ये तिला सिल्वर मेडल मिळालेलं होतं. दिस यंग बॅडमिंटन प्लेयर फ्रॉम आंध्र प्रदेश वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स. तिचं राज्य आंध्र प्रदेश आहे आणि तिचे आईवडील हे व्हॉलीबॉल प्लेयर होते. पी व्ही रमना अँड पी विजया इन द इयर 1995. तिच्या वडिलाचं नाव पी व्ही रमना आणि आईचं नाव पी विजया. इन द इयर 1995 1995ला तिचा जन्म झाला. हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुना अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट. आणि तिच्या वडिलांना पी व्ही रमन यांना भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा जो काही पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार अर्जुन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर ऑफ द कंटेम्पररी टाइम्स. अत्यंत प्रतिभावान उत्कृष्ट खेळाडू त्या काळामध्ये पी व्ही सिंधूचे वडील होते. Sindhu has featured in top 10 in the world badminton ranking for the most part of 2014. सिंधू 2014च्या आसपास जगातील 10 उत्कृष्ट खेळाडूंमध्ये तिचा समावेश होता. पी व्ही सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8. 8 वर्षापासून ती बॅडमिंटन खेळायला तिने सुरुवात केली. After she drew inspiration from Pulela Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. 2001ला इंग्लंडच्या ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धेमध्ये पुलेला गोपीचंद नावाच्या प्लेयरने विजय मिळवला. That is the reason why she chose badminton over volleyball, although her parents were professional volleyball players. आणि मग पुलेला गोपीचंदची जी काही विक्ट्री होती, विजय होता, त्या विजयावर तिने इन्स्पिरेशन मिळालं, तिला प्रेरणा मिळाली आणि तिचे आईवडील व्हॉलीबॉल खेळत असताना देखील ती बॅडमिंटनकडे वळाली. तिला बॅडमिंटन आवडायला लागलं. हर इनिशियल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ महबूबा अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिंगल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबाद. आणि मग तिचे बॅडमिंटनचे जे काही सुरुवातीचे धडे प्रशिक्षण महबूब अली यांच्या नेतृत्वाखाली तिने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सिंगल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबाद येथे तिने अप्रेंटिसशिपचे धडे तिने सुरुवात केली. म्हणजे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेणे, बॅडमिंटन शिकण्यासाठी तिने सुरुवात केली. लॅटर शी जॉईंड पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एनहॅन्स हर स्पोर्टिंग स्किल. आणि मग नंतर तिने पुलेला गोपीचंद
ची जी काही बॅडमिंटन अकॅडमी होती त्या अकॅडमीमध्ये तिने पुढील प्रशिक्षण, पुढील ट्रेनिंग तिने जॉईन केली. अर्ली सक्सेस, लवकरच तिला यश मिळालं. सिंधूज फर्स्ट मेजर रिकग्निशन केम इन फॉर्म ऑफ 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. अंडर 10 कॅटेगरी म्हणजे 10 वर्षाच्या आतील बॅडमिंटनचे जे काही खेळाडूंची स्पर्धा झाली, 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप, त्यामध्ये तिने तिचा प्रभाव दाखवून दिला. शी ऑल्सो वॉन द सिंगल टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडियन रँकिंग. अंबुजा सिमेंट ऑल इंडियन रँकिंगची जे काही स्पर्धा झाली त्यामध्ये देखील तिने सिंगल किताब तिने जिंकला. इन द अंडर 13 category, Sindhu won double title at the IOC All India Ranking, Krishna Khaitan All India Tournament, the Sub Junior National and the All India Ranking in Pune. आणि त्यानंतर अंडर 13च्या ज्या काही स्पर्धा झाल्या, 13 वर्षाच्या आतील बॅडमिंटन खेळाडूंच्या ज्या काही स्पर्धा झाल्या, तिने डबल टायटल ऑल इंडिया रँकिंग, कृष्ण खेतान, ऑल इंडिया टुर्नामेंट, सब ज्युनियर नॅशनल, पुण्यात जे काही स्पर्धा झाली त्यामध्ये देखील तिने डबल टायटल तिने जिंकलं. ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम इन इंडिया, 51वे राष्ट्रीय जे काही खेळ झाले भारतातील, सिंधू वन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. आणि या 51व्या राष्ट्रीय ज्या काही स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये देखील सिंधूने गोल्ड मेडल अंडर 14 कॅटेगरीचं जिंकलं. सिंधू डेब्ट अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल, आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सिंधू कशा पद्धतीने खेळली आणि तिला कोणकोणते पुरस्कार मिळाले ते बघा. PV Sindhu didn't take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. जागतिक स्तरावर देखील तिची प्रतिभा समजण्यासाठी तिला फार कमी कालावधी लागला. तिने स्वतःला जागतिक लेवलवर सिद्ध करण्यासाठी तिने फार कमी वेळ घेतला. अँड शी वॉन अ ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009, आणि तिने ब्रॉन्झ मेडल 2019 मध्ये तिने पटकावलं. सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. कोलंबोमध्ये जे काही स्पर्धा झाले त्यामध्ये तिने 2019ला ब्रॉन्झ मेडल जिंकली. द स्टार प्लेयर bagged silver in women's single at Iran Faizer International Badminton Challenge in 2010 and found a place in national team at the 2010 Uber Cup. बघा, the star player bagged silver in women's single at Iran Faizer International Badminton Challenge. इराणला जो काही स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये देखील तिने सिल्वर मेडल तिने जिंकलं आणि नॅशनल टीममध्ये तिला जागा मिळाली इन 2010. म्हणजे 2010ला जो काही उबेर कप झाला त्यामध्ये तिला खेळण्याची प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली. PV सिंधू रिसेंट रिकग्निशन, आत्ताच तिला जे काही मान सन्मान मिळाले ती जिंकली. ऑन 7 जुलै 2012, 7 जुलै 2012ला सिंधू वन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. अंडर 19च्या ज्या काही स्पर्धा झाल्या एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप त्यामध्ये देखील ती जिंकली. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशियन ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड पिक्स गोल्ड टायटल. 2013 मध्ये मलेशियाला जे काही ग्रँड पिक्स
बॅडमिंटन स्पर्धा झाली, त्यामध्ये देखील तिने बाजी मारली, ती जिंकली. ग्रँड पिक्स गोल्ड टायटल तिने तिच्या नावावर केलं. द बेस्ट मोमेंट इन हर करिअर परहॅप्स केम इन द सेम इयर. आणि अत्यंत सर्वोत्कृष्ट चांगला विजय 2013ला देखील त्याच वर्षी, सेम इयर वेन शी बिकेम इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट इन वुमन सिंगल ॲट द बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप. 2013ला सिंगल टायटल तिने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप झाली, त्यावेळेस देखील तिने 2013ला जिंकवला. PV Sindhu ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title. Macau Open Grand Prix gold title 2013 तिने जिंकला and also won the Arjun Award, one of the highest honor for the sport person in country. आणि 2013ला देखील तिला भारतातील खेळाच्या संदर्भातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार अर्जुन पुरस्कार तिला 2013ला मिळाला. इन 2014 शी वन बॅक टू बॅक मेडल इन वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप अँड बिकेम द फर्स्ट इंडियन टू डू दॅट. आणि 2014ला 2013 2014 बॅक टू बॅक या दोन्ही वर्षी कंटिन्यू तिने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे पुरस्कार विजय तिला मिळाला. दोन 2014ला तिला बॅक टू बॅक दरवर्षी सलग 2 वर्ष तिला वर्ल्ड बॅडमिंटनशिपचे मेडल तिनं जिंकले आणि ती भारतातील पहिली महिला अशा पद्धतीची कारकिर्दी करणारी ती ठरली. इयर 2016 ब्रॉट हर अनदर अचिव्हमेंट. आणि 2016ला देखील तिने खूप विजय संपादन केला. यामध्ये मलेशिया मास्टर ग्रँड पिक्स गोल्ड वुमेन सिंगल टायटल, मलेशियाला जे काही ग्रँड पिक्स ज्या काही स्पर्धा झाल्या त्यामध्ये तिने गोल्ड मेडल जिंकलं. वेअर सी डिफिटेड स्कॉटलंड्स क्रिस्टी गिल्मर इन फायनल. आणि तिने फायनलला कोणाला हरवलं? स्कॉटलंडची जी काही खेळाडू होती क्रिस्टी गिल्मर, तिला तिने फायनलला हरवलं. इन ऑगस्ट सी रीच द सेमीफायनल ऑफ वुमेन सिंगल. आणि ऑगस्टमध्ये ती सेमीफायनलला पोहोचली. सिंगल इव्हेंट ॲट द 2016 समर ऑलिम्पिक. 2016ला ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्यामध्ये ती सेमीफायनलला पोहोचली आफ्टर डिफिटिंग वर्ल्ड नंबर 2 यांग यान. आणि तिने आफ्टर डिफिटिंग जगातील 2 नंबरचे जे काही खेळाडू आहे यांग यान, तिला तिने हरवलं. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रीचिंग द फायनल. आणि मग सिंधूने पुन्हा इतिहास रचवला. ती फायनलला पोहोचली आफ्टर बीटिंग जपान्स नोझोमी ओकारा या खेळाडूला तिनं हरवलं इन द वुमेन सिंगल सेमीफायनल इन रिओ ऑलिम्पिक. रिओ ऑलिम्पिकच्या ज्या काही स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलला जपानच्या खेळाडूला तिने हरवलं. सी वन अ सिल्वर मेडल इन द फायनल्स. आणि शेवटी तिला सिल्वर मेडल रिओ ऑलिम्पिकचं मिळालं. व्हाईल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिना मारिन. आणि मग हिला सिल्वर मिळालं आणि गोल्ड कोणाला मिळालं? स्पेनची जी काही कॅरोलिना मारिन नावाची खेळाडू होती तिला रिओ ऑलिम्पिकचं गोल्ड मिळालं. लॅटर शी डिफिटेड कॅरोलिना मारिन अँड वन 2017 इंडियन ओपन सुपर सिरीज टायटल. ज्यावेळेस 2016ला ती कॅरोलिना मारिनकडून हरली
त्यानंतर 2017ला इंडियन ओपन सुपर सिरीज झाली. त्या सिरीजमध्ये अगोदर ज्या खेळाडूकडून ती हरली होती त्याच खेळाडूला तिने 2017ला हरवलं आणि बदला घेतला. नोटवर्दी ऑनर्स. सर्वोत्कृष्ट पुरस्कार तिला कोणकोणते मिळाले बघा. Among the other noteworthy honors that Sindhu has received are the Padma Shri in 2015. 2015ला पी व्ही सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं, विच इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया. आणि पद्मश्री पुरस्कार हा भारतातील 4था सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार तिला 2015ला मिळाला. In 2016 she received the राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. आणि राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड 2016ला तिला मिळाला. The best endorsement of Sindhu has been गोपीचंद word about her. गोपीचंद हे तिचे कोच होते आणि त्यांनी तिच्याबद्दल जे काही शब्द बोलले होते ते तिने सिद्ध केले. ते असे होते, डेडिकेशन अँड कमिटमेंट. आपलं डेडिकेशन पाहिजे खेळाबद्दल. आपण खेळासाठी सर्वोत्कृष्ट म्हणजे पी.व्ही. सिंधू ही खेळामध्ये पूर्ण जीव ओतून खेळत होती, सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत होती. आणि कमिटमेंट म्हणजे बांधिलकी देखील खेळाबद्दल ती प्रामाणिक होती. हे गोपीचंदचे वर्ड्स तिच्याबद्दल होते. द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, आणि तिचा दृष्टिकोन हा सकारात्मकच होता. ॲटिट्यूड, अ फिक्स वे ऑफ थिंकिंग ऑर फिलिंग अबाउट समथिंग. फिलिंग अबाउट समथिंग आणि फिक्स वे, एकाच गोष्टीवर फोकस करून आपला जर ॲटिट्यूड फिक्स असेल, दृष्टिकोन जर क्लिअर असेल तर निश्चितच आपल्याला यश मिळतं. अँड द नेवर से डाय स्पिरिट. डाय स्पिरिट म्हणजे आपण आपला कॉन्फिडन्स नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. आपला स्पिरिट मेलेला नसला पाहिजे, जागृत असला पाहिजे. अशा पद्धतीचं तिची खेळावर भावना होती, तिचे विचार होते, तिचा विश्वास होता. म्हणून तिला एवढं सक्सेस मिळालं आणि भविष्यात देखील मिळेल. पी.व्ही. Sindhu has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. ज्या पद्धतीने पी.व्ही. सिंधूने कामगिरी केली, अशा पद्धतीची कामगिरी आत्तापर्यंतच्या कुठल्याही महिला खेळाडूंनी केलेली नव्हती. ॲट एन इंटरव्ह्यू, सिंधू was asked how much mentoring guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career in her own words. ज्यावेळेस मुलाखतीमध्ये तिला विचारलं की तुझ्या आई वडिलांनी तुला कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं किंवा कशा पद्धतीने तुझी पॅरेंटिंग केली, कशा पद्धतीने तुला सांभाळलं, तुझ्या यशामागे त्यांचा काय रोल आहे, तर त्यावर ती उत्तर देते. गायडन्स वाईज एव्हरी टाईम आय गो फॉर अ नॅशनल लेवल टुर्नामेंट दे अकंपनी मी there, and when I practice and play they tell me what I am doing. जिथे जिथे मी खेळायला गेले, दुसऱ्या देशात गेले असेल किंवा भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये खेळण्यासाठी गेले असेल, त्यावेळेस ते माझ्यासोबत नेहमी असायचे. टेल मी व्हॉट आय एम डुईंग. ते मला सांगायचे की तू काय केलं पाहिजे. My dad gives me a summary of how I play and it is very helpful. आणि तिचे वडील सांगायचे की मी कसं खेळलं पाहिजे, and it is very helpful. आणि हे सांगणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. बिकॉज ॲज आउटसायडर दोज हू लुक ॲट इट नो मोर अबाउट द गेम्स. कारण काय की बाहेरचा खेळणारा आपल्या ज्या काही कोणकोणत्या चुका होतात त्याकडे तो बारकाईने लक्ष देतो आणि त्याचं सांगणं हे आपल्याला फार मदतीचं असतं. कारण ज्यावेळेस आपण खेळत असतो त्यावेळेस आपल्याला चुका समजत नसतात आणि
पी.व्ही. सिंधूचे वडील स्वतः अर्जुन पुरस्कार मिळालेले खेळाडू, व्हॉलीबॉल खेळाडू होते आणि ते तिला, दोघं पण आई आणि वडील, आणि ते तिला चांगल्या पद्धतीने कोचिंग करायचे, मार्गदर्शन करायचे आणि चुका दाखवायचे. As badminton players, we obviously know a few things, but someone from the outsider can pinpoint stuff that we may not have noticed easily. बाहेरचा व्यक्ती आपल्या झालेल्या चुका पटकन नोटीस करतो आणि आपल्याला महत्त्वाचे मुद्दे, आपल्या चुका तो पटकन सांगतो, सहजपणे सांगतो. सो बोथ ॲज काउन्सिलर अँड पॅरेंट्स इट इज रिअली हेल्प. बोथ ॲज अ काउन्सिलर अँड पॅरेंट. काउन्सिलर म्हणजे आपल्याला समुपदेशन करतात, माहिती देतात, मार्गदर्शन करतात, आणि पॅरेंट्स म्हणजे आईवडिलाची देखील आपल्याला माया लावतात, जीव लावतात. अशा पद्धतीची दुहेरी भूमिका पी.व्ही. सिंधूचे आईवडील करायचे. In the same interview, a practical question was asked. It is not possible for badminton player to win week in and week out. त्याच इंटरव्ह्यूमध्ये पुढचा जो काही प्रश्न विचारला, इट इज नॉट पॉसिबल फॉर बॅडमिंटन प्लेयर टू विन वीक इन अँड वीक आउट. की एखाद्या बॅडमिंटन प्लेयरला वीक इन अँड वीक आउट म्हणजे एखाद्या वेळेस एका वीकमध्ये आपल्याला यश मिळतं तर पुढच्या वेळेस मिळत नाही. ज्यावेळेस आपण हारतो त्यावेळेस पुन्हा पुढच्या स्पर्धेसाठी आपल्याला तयार राहावं लागतं. म्हणजे इट इज नॉट इझी. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फेस दिस सिच्युएशन. मग या दोन्ही गोष्टी आपल्याला खेळाडूला सांभाळाव्या लागतात. हारल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह थिंकिंगनं सामोरे जायचं आणि जिंकल्यानंतर देखील ती गोष्ट आपल्याला सांभाळणं गरजेचं असते. ॲज अ टॉप प्लेयर, ज्यावेळेस तुम्ही जगातील टॉप 10मध्ये आहेत अशा वेळेस हारून पुन्हा जिंकण्यासाठी आपल्याला मानसिक तयारी ठेवावी लागते. हाऊ डिड शी मॅनेज टू जस्ट गो टू टुर्नामेंट अँड सायकोलॉजिकली डील विथ अन अर्ली लॉस? डिड इट हर्ट वेन शी डिडंट विन? आणि मग तिला प्रश्न विचारला की एक टॉप 10ची प्लेयर असताना की तू खेळण्यापूर्वी तुझी मानसिक स्थिती तू स्वतःला कशी तयार करते, आणि ज्यावेळेस तू हारती त्यावेळेस तुला हर्ट होतं का, त्रास होतो का? त्यावेळेस ती काय म्हणते? टू दिस शी रिप्लायड, इफ यू डोंट प्ले वेल अँड लॉस इन द फर्स्ट राऊंड, जर तुम्ही चांगले खेळले नाही आणि पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्ही हारले, सेकंड राऊंड यू फील बॅड. पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये हारले तर आपल्याला फार वाईट वाटतं. स्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स. विशेष म्हणजे तुम्ही टॉप प्लेयर आहात, सर्वोत्कृष्ट प्लेयर आहात. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट. परंतु या हारण्यातून आपल्याला बाहेर यावं लागतं, या नकारात्मक विचारातून आपल्याला बाहेर यावं लागतं. अँड प्रॅक्टिस हार्डर अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. आणि खूप सराव करावा लागतो आणि आपल्या ज्या काही चुका झाल्या त्या चुका आपल्याला दुरुस्त कराव्या लागतात. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाईम. आणि निश्चितच आपण जर एखादा लॉस, जर एखादी स्पर्धा जर हारली तर वाईट तर वाटतंच, परंतु त्याच्यातून आपल्याला बाहेर यावं लागतं. त्यासाठी आपल्याला थोडाफार वेळ पण लागतो. बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर अँड यू नीड टू कोप विथ इट. परंतु अप्स अँड डाऊन म्हणजे जिंकणे आणि हारणे हे तर खेळाचा भागच आहे, परंतु याच्यातून आपल्याला बाहेर यावं लागतं. हॅट्स ऑफ यू. तुझ्या कार्याला सलाम सिंधू, अँड विश यू इवन ग्रेटर सक्सेस. सिंधूला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. यापेक्षा देखील तिला खूप यश मिळव. निश्चितच तुम्हाला हा घटक समजला असेल. समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.